अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या केले ना, तर सगळेजण जे आहेत तुमच्या शंकरपाळ्याच्या प्रेमात नक्की पडेल. माझ्या अवतार माझ्या शंकरपाळ्याच्या प्रेमात पडले. त्याच्यासाठी एका वाटीमध्ये जे आहे ते 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध हे जे आहे ते मी सगळं मिक्स करून घेतलं गरम आणि त्यानंतर त्याला थंड केलं. त्याच्यामध्ये थोडी विलायची पूड आणि थोडं मीठ टाकून जे आहे ते त्याला छान असं जे आहे ते मिक्स केलं, थंड केलं आणि थोडं-थोडं लागन तसा जो आहे तो मैदा मिक्स करून घेतला. पिठाला आबडधोबड मळलं आणि त्याचे जे आहे ते 4-5 गोळे तयार करून घेतले आणि छान अशी पोळी तयार केली. त्याला अशा पद्धतीने मुडपून घेतलं आणि परत जे आहे ते थोडीशी लांबसर अशी जाडसर जी आहे ती पोळी तयार करून घेतली आणि पटपट जे आहे ते हव्या तशा आकारामध्ये जे आहे ते आपले शंकरपाळे तयार करून घेतले. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. गरम-गरम तेलामध्ये जे आहे ते मावतील तेवढे मी सोडले आणि छान असे खरपूस रंगात येईपर्यंत जे आहे ते मस्त फ्राय करून घेतले. खरंच एवढे छान झाले होते ना, मी पण फर्स्ट टाईम बनवले होते आणि मला पण खूपच आवडले. माझे अहो असे कमेंट करतील मला वाटलं नव्हतं हे बघून शंकरपाळे. खरंच खूप छान झाले होते. ते म्हणले मी तर ह्या शंकरपाळ्याच्या प्रेमात पडलो. तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. धन्यवाद.